नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण मुंबई पोलीस भरतीसाठी तसेच पुढे होणाऱ्या पोलीस भरतीसाठी सामान्य ज्ञान या विषयाचे महत्त्वाचे सराव प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा या सिरीजचा 9वा भाग आहे. म्हणजे आपण आज सामान्य ज्ञान या विषयाचा 9वा भाग पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण आज एकूण 50 प्रश्न पाहणार आहोत आणि त्या प्रश्नांची उत्तरं देखील स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. तसेच या व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओमधील माहितीच्या आधारे एक प्रश्न देखील विचारला जाईल. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. तसेच याचसारखे आणखी व्हिडिओ पाहून पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांचा सराव करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक 1. जगातील सर्वाधिक देशांशी सीमा असणारा देश कोणता आहे ते पर्यायातून निवडा. आता मित्रांनो, आपल्याला भारताबद्दल माहित आहे. भारत हा एकूण 7 देशांसोबत सीमा बनवतोय. ठीक आहे. आणि हे 7 देश कोणते कोणते आहेत? बांगलादेश, भूतान, चीन, म्यानमार, नेपाळ, अफगाणिस्तान, पाकिस्तान. तर मित्रांनो, जगामध्ये चीन हा असा एकमेव देश आहे जो 14 देशांची सीमा बनवतो. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर या ठिकाणी काय असलं पाहिजे? पर्याय 2 चीन. तर मित्रांनो, चीन हा अफगाणिस्तान, भूतान, भारत, कझाकस्तान, उत्तर कोरिया, किर्गिस्तान, लाओस, मंगोलिया, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान आणि व्हिएतनाम या 14 देशांसोबत सीमा बनवतोय. त्यामुळे मित्रांनो, आपलं उत्तर काय असणार आहे? जगातील सर्वाधिक देशांशी सीमा बनवणारा देश कोणता? चीन. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 2. कस्तुरबा गांधींचे टोपण नाव टिंबटिंब आहे. आता मित्रांनो, कस्तुरबा गांधी या कोण होत्या? महात्मा गांधींच्या पत्नी होत्या. ठीक आहे. तर मित्रांनो, यांचं टोपण नाव होतं बा. यांना बा या नावानं ओळखलं जात होतं. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 4 बा. ठीक आहे. ज्यावेळी महात्मा गांधींचं लग्न झालं त्यावेळी महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांचं वय किती होतं? 13 वर्ष. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3. माहूर या ठिकाणी देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी कोणते शक्तिपीठ आहे? आता मित्रांनो, आपल्याला महाराष्ट्रातील देवीची 3.5 शक्तिपीठ माहीत असली पाहिजेत. एक आहे कोल्हापूरची महालक्ष्मी, दुसरी आहे तुळजापूरची तुळजाभवानी, तिसरी आहे माहूरची रेणुका माता आणि चौथी जे की अर्धशक्तिपीठ आहे ते आहे सप्तशृंगी देवी नाशिकची. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असलं पाहिजे? माहूर या ठिकाणी कोणती देवी आहे? रेणुका देवी. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, तुळजाभवानी तुळजापूर म्हणजेच सोलापूरमधील तुळजापूर. ठीक आहे. आणि सप्तशृंगी नाशिकमधील वणी या ठिकाणी आणि महालक्ष्मी कोल्हापूर. ठीक आहे. लक्षात ठेवा. तर मित्रांनो, विचारलं जाईल की या 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धशक्तिपीठ कोणतं आहे? 3 पूर्ण कोणती आहेत? तुळजाभवानी, महालक्ष्मी आणि रेणुका माता. आणि अर्ध कोणतं आहे? तर सप्तशृंगी देवी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोण आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे देतात? आता मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यांना शपथ राष्ट्रपती देतात ते सर्व राष्ट्रपतींकडे राजीनामा देतात. ठीक आहे. याच प्रकारे त्यामध्ये कोण कोण येईल मग? केंद्रीय मंत्री आले, संरक्षण दलाचे प्रमुख, उपराष्ट्रपती, त्यासोबतच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, महान्यायवादी इत्यादी. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असलं पाहिजे? पर्याय 4 वरील सर्व. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? आता मित्रांनो, महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र आहे ते 1927 साली पंजाबराव देशमुख यांनी सुरू केलं होतं. आणि ते कशासाठी केलं होतं? तर शेतकरी संघाच्या प्रसारासाठी. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? पर्याय 2 पंजाबराव देशमुख 1927 महाराष्ट्र केसरी नावाचं वृत्तपत्र. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण पोलीस भरतीचे प्रश्न पाहत आहोत त्याच प्रकारचं स्पष्टीकरण आणि त्याच प्रकारचे प्रश्न स्वतः वेळ लावून सोडवण्यासाठी आपल्याकडे एक टेस्ट सिरीज देखील आहे, ज्यामध्ये आपण फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका तुम्हाला देत आहोत. तर मित्रांनो, यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं पूर्ण स्पष्टीकरण आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर
ज्या प्रकारे आपण या ठिकाणी सांगत आहोत, पूर्ण माहिती देत आहोत, त्याच प्रकारची माहिती आपल्या बोलीभाषेमध्ये आपण त्या प्रश्नपत्रिका सिरीजमध्ये दिलेली आहे. त्यामुळे जर तुमचा पेपर अजून झालेला नाहीये किंवा तुम्ही पुढच्या भरतीसाठी तयारी करत आहात, तर फक्त ₹25 10 प्रश्नपत्रिका मिळवण्याची संधी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आम्हाला टेलिग्रामवर मेसेज करायचा आहे आणि मेसेज केल्यानंतर तुम्हाला आमच्याकडून डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्री दिली जाईल. त्याचबरोबर जर तुम्हाला डेमो प्रश्नपत्रिका योग्य वाटली आणि याच प्रकारचे प्रश्न येतात असं वाटलं, तर तुम्ही फक्त ₹25 10 प्रश्नपत्रिका खरेदी करू शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 6. सोलापूर जिल्ह्याची ओळख खालीलपैकी कोणती आहे? आता मित्रांनो, सोलापूर जिल्हा लक्षात ठेवा, हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा जिल्हा आहे, ज्याला ज्वारीचं कोठार असं देखील म्हटलं जातं. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचं कोठार, विडी कामगारांचा जिल्हा, त्यासोबतच सोलापुरी चादरींसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी मित्रांनो आपलं उत्तर काय असलं पाहिजे? पर्याय 2, विडी कामगारांचा जिल्हा. एका ठिकाणी काय येईल, तर चादरींचा जिल्हा किंवा सोलापुरी चादरीसाठी प्रसिद्ध. ठीक आहे, तर या ठिकाणी पहा, 52 दरवाजांचे शहर म्हणजे आजचं छत्रपती संभाजीनगर, तलावांचा जिल्हा भंडारा आणि आदिवासींचा जिल्हा नंदुरबार. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7. प्राचीन भारतामध्ये हडप्पा संस्कृती कोणत्या नदीकाठी अस्तित्वात होती? आता मित्रांनो, हडप्पा संस्कृती कुठे आहे? तर भारताच्या वायव्येला, ज्या ठिकाणी सध्या पाकिस्तान आहे, त्या ठिकाणी हडप्पा संस्कृती होती. आणि मित्रांनो, ही रावी नदीच्या किनाऱ्यावर वसलेली होती. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3, रावी. तर मित्रांनो, विचारलं जाईल की मोहेंजोदडो हे शहर कोणत्या नदीकाठी होतं? तर ते मित्रांनो कोणत्या नदीकाठी होतं? सिंधू नदीकाठी होतं. ठीक आहे, या गोष्टी लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 8. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये करण्यात आला आहे? आता मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये कलम 51 मध्ये भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्य देण्यात आलेली आहेत. तर मित्रांनो, ही मूळच्या राज्यघटनेमध्ये नव्हती. तर मित्रांनो, पुढे 1976 ला 42व्या घटनादुरुस्तीने यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आला. ठीक आहे, मग काय लक्षात ठेवायचं आहे? 42वी घटनादुरुस्ती 1976 ला पहिल्यांदा भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. ठीक आहे, पर्याय 3 आपलं उत्तर आहे. तर लक्षात काय ठेवायचं आणखी गोष्ट, ही मूलभूत कर्तव्ये कोणत्या समितीच्या शिफारशीवरून समाविष्ट करण्यात आली होती? तर मित्रांनो, एक समिती होती, स्वर्णसिंग समिती. या समितीच्या शिफारशीनुसार भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला होता. आता या ठिकाणी आपण काय पाहिलं? 42व्या घटनादुरुस्तीनं 1976 साली भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. आता या ठिकाणी पुढे आणखी प्रश्न येत आहेत, तर त्यासंबंधी आणखी माहिती घ्या की 42व्या घटनादुरुस्तीने 10 मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली आणि सध्या किती आहेत? 11 आहेत. ठीक आहे, म्हणजे 11वं कधी करण्यात आलं असेल? त्यानंतर करण्यात आलं असेल. आणि कधी केलं गेलं? तर 2002 साली 86व्या घटनादुरुस्तीनं 2002 साली 86व्या घटनादुरुस्तीनं भारतीय राज्यघटनेमध्ये 11वं मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आलं. ठीक आहे, त्यामुळे प्रश्न येऊ शकतो की मूलभूत कर्तव्यांशी संबंधित घटनादुरुस्ती कोणती? तर त्यावेळी काय असेल? 42वी घटनादुरुस्ती 1976 आणि 86वी घटनादुरुस्ती 2002. हे दोन्ही देखील पर्यायामध्ये असू शकतात. ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 9. बंकिमचंद्र चटर्जी यांनी टिंबटिंब ही कादंबरी लिहिली. आता मित्रांनो, आपण भारताचं राष्ट्रीय गीत वंदे मातरम ऐकलं असेल, गायला असेल. तर हे मित्रांनो बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीतून घेण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय? पर्याय 1, आनंदमठ ही कादंबरी बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेली आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 10. श्रीलंका भारताच्या कोणत्या दिशेला आहे? आता मित्रांनो, भारताची सीमा आपल्याला माहित असल्या पाहिजेत. भारत कोणत्या देशासोबत सर्वाधिक सीमा बनवतो आणि कोणत्या देशासोबत सर्वात कमी सीमा बनवतो? ठीक आहे, यासंबंधी माहिती असली पाहिजे. तसेच कोणता देश भारताच्या कोणत्या दिशेला हे देखील माहित असलं पाहिजे. जसं की पाकिस्तान वायव्येला आहे, अफगाणिस्तान हा उत्तरेकडे थोडा वायव्येला आहे. ठीक आहे, त्याचप्रकारे श्रीलंका दक्षिणेला, चीन उत्तरेला आणि म्यानमार हा भारताच्या पूर्वेला आहे. त्याचबरोबर भारताच्या पूर्वेलाच, परंतु काही भारताच्या भागाअंतर्गत बांगलादेश देखील भारताच्या पूर्वेला आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर या ठिकाणी काय असलं पाहिजे? श्रीलंका दक्षिणेला. याचं उत्तर सोपं होतं, परंतु काही वेळा काही प्रश्न अवघड देखील येतील. ठीक आहे, पर्याय 2 आपलं उत्तर आहे. काही वेळा आपल्याला अमेरिका विचारलं जाईल किंवा जपान विचारलं जाईल. ठीक आहे,
प्रश्न क्रमांक 11, 1945 या वर्षी ब्रिटिश शासनाने भारतीयांसमोर कोणती योजना मांडली होती? आता मित्रांनो 1945ला भारत मंत्री कोण होते? ते होते लॉर्ड वेव्हेल. तर मित्रांनो यांनीच 1945ला एक योजना मांडली होती, त्यामुळे त्या योजनेला वेव्हेल योजना असं म्हटलं जातं. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय 1945 वेव्हेल योजना. तर मित्रांनो माउंटबॅटन योजना 1947, ज्यामुळे भारत स्वतंत्र झाला आणि पाकिस्तान भारत फाळणी झाली. ठीक आहे. क्रिप्स योजना, मित्रांनो क्रिप्स योजना कधी आली होती? क्रिप्स योजना आली होती 1942ला आणि त्रिमंत्री योजना म्हणजे कॅबिनेट मिशन आलं होतं 1946ला. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 12, म्हैसूरचा वाघ अशी ओळख खालीलपैकी कोणाची आहे? मित्रांनो म्हैसूरचा वाघ म्हणजे कोण? तर म्हैसूरचा शासक हैदर अली याचा मुलगा टिपू सुलतान. ठीक आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13, महसूल या शब्दाचा अर्थ काय आहे? मित्रांनो महसूल म्हणजे काय? तर शासनाला कर स्वरूपात जे उत्पन्न मिळतं त्याला काय म्हणायचं? महसूल म्हणायचं. ठीक आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14, चले जाव आंदोलन काळात मुंबईमध्ये गुप्तपणे काँग्रेस रेडिओ चालवणारी व्यक्ती कोण होती? आता मित्रांनो मुंबईमध्ये काँग्रेस रेडिओ नावाचं एक रेडिओ चॅनल होतं, जे चले जाव आंदोलनाच्या दरम्यान उषा मेहता यांनी गुप्तपणे चालवलं होतं. ठीक आहे, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो चले जाव आंदोलनादरम्यानच अरुणा आसफल यांनी गवालिया टँक मैदानावर काँग्रेसचा ध्वज फडकवला होता. ठीक आहे, या गोष्टी लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 15, जगातील सर्वात मोठा धबधबा कोणता? आता मित्रांनो उंचीनुसार जगातील सर्वात मोठा धबधबा आहे एंजल फॉल्स, म्हणजे एंजल धबधबा, जो व्हेनेझुएला या देशामध्ये आहे. याची उंची 979 मीटर म्हणजेच 3212 फूट इतकी आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1 एंजल. तर मित्रांनो तुगेला हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा आणि ओलोपेन हा जगातील 4थ्या क्रमांकाचा सर्वात उंच धबधबा आहे. ठीक आहे. तुगेला कुठे आहे? एंजल आपण पाहिलं व्हेनेझुएला, तुगेला दक्षिण आफ्रिकेमध्ये आणि ओलोपेन आहे तो अमेरिकेमध्ये. ठीक आहे. तर मित्रांनो यासोबतच भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता? तर मित्रांनो भारतातील सर्वात उंच धबधबा आहे कर्नाटकातील कुंचिकल धबधबा, याची उंची 455 मीटर आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा कोणता? तर त्याचं नाव आहे भांबवली वजराई. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 16, मजलिस असे टिंबटिंब या देशांच्या संसदगृहाला संबोधले जाते. आता मित्रांनो आपल्या संसदगृहाला काय म्हणतो आपण? संसद म्हणतो. इंग्लंडमध्ये काय म्हणतात? पार्लमेंट म्हणतात. त्यासोबतच जपानमध्ये काय म्हणतात? डाईट म्हणतात. तसेच मित्रांनो मालदीवमध्ये काय म्हणतायत? पीपल्स मजलिस आणि इराणमध्ये काय म्हणतायत? मजलिस शौर्य इस्लामी. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी मजलिस कोणत्या कोणत्या देशांच्या संसदेच्या नावात आहे? तर ते आहे मालदीव आणि इराणच्या. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1 मालदीव आणि इराण. मालदीवचं काय? पीपल्स मजलिस आणि इराणचं काय? मजलिस शौर्य इस्लामी. ठीक आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान या विषयाचे सराव प्रश्न क्विज मार्फत सोडवायचे आहेत आणि सराव करायचा आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण यासारख्या विषयांचे 50 ते 100 सराव प्रश्न अभ्यासासाठी दिले जातात. त्यामुळे जर तुम्हाला पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून करायचा आहे, त्यासाठी प्रश्नोत्तरे सोडवायचे आहेत, तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 17, अहमदनगर जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा स्पर्श करतात? आता मित्रांनो अहमदनगर जिल्ह्याला आपण नकाशा पाहिला असेल तर आपल्याला लगेच समजेल. अहमदनगर जिल्ह्याला एकूण 7 जिल्ह्यांच्या सीमा स्पर्श करतात. कोणत्या कोणत्या? आपण उत्तरेकडून क्लॉकवाईज जाऊया. उत्तरेला नाशिक, त्यानंतर औरंगाबाद, त्यानंतर बीड, त्यानंतर उस्मानाबाद म्हणजे धाराशिव, त्यानंतर सोलापूर, त्यानंतर पुणे आणि त्यानंतर ठाणे. या 7 जिल्ह्यांच्या सीमा आहेत त्या अहमदनगर जिल्ह्याला स्पर्श करत आहेत. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1 7. प्रश्न क्रमांक 18, देव न मानणारा देवमाणूस असे कोणाला म्हटले जात असे? मित्रांनो देव न मानणारा देवमाणूस असं गोपाल गणेश आगरकर यांना म्हटलं जायचं. ठीक आहे, म्हणजे पर्याय
3 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो यांना सुधारक या नावानं देखील ओळखलं जात होतं. प्रश्न क्रमांक 19, ब्रिटिश विरोधी क्रांतिकार्याला गती देण्यासाठी गदर संघटनेची स्थापना कोणी केली होती? आता मित्रांनो गदर संघटनेची स्थापना कुठे करण्यात आली होती? तर मित्रांनो ही अमेरिकेमध्ये करण्यात आली होती 1913 साली. लक्षात ठेवा 1913 ला अमेरिकेमध्ये गदर संघटनेची स्थापना करण्यात आली होती आणि यामध्ये कोण कोण समाविष्ट होते? लाला हरदयाळ, संत बाबा वखासा सिंग दादेहर, बाबा ज्वाला सिंग, संतोष सिंग आणि सोहन सिंग. ठीक आहे, इत्यादी यामध्ये समाविष्ट होते आणि त्यासोबतच त्यांच्यासोबत डॉक्टर खानखोजे हे देखील होते. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 2 लाला हरदयाळ व डॉक्टर खानखोजे. कुठं करण्यात आली होती? अमेरिकेमध्ये 1913 साली. प्रश्न क्रमांक 20, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना देशरत्न तसेच टिंबटिंब असेही म्हटले जाई. आता मित्रांनो डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना देशरत्न म्हटलं जायचं. हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. ठीक आहे, आणि मित्रांनो हे भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष देखील होते. तर मित्रांनो यांना महात्मा गांधींनी काय म्हणून संबोधलं होतं? महात्मा गांधींनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना अजातशत्रू या नावानं संबोधलं होतं. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1 अजातशत्रू. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21, अन्नधान्य उत्पादन वाढीसाठी खालीलपैकी कोणती क्रांती महत्त्वपूर्ण ठरली? आता मित्रांनो या ठिकाणी पहा, अन्नधान्य उत्पादन हे म्हणजे कशामध्ये असणार आहे? पिकांसंबंधी, आणि पिक कशी असतात? हिरवी. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय? पर्याय 3 हरित क्रांती. तर मित्रांनो हरित क्रांती जनक कोण? जगामध्ये नॉर्मन बोरलॉग आणि भारतामध्ये MS स्वामीनाथन. ठीक आहे. तर मित्रांनो भारतामध्ये हरित क्रांती कधी झाली होती? 1965 ला याची सुरुवात झाली होती. कधी? 1965 ला. ठीक आहे. तर मित्रांनो धवल क्रांती म्हणजे काय? दुधाची क्रांती, आणि याचे जनक कोण? वर्गीस कुरियन. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी कोणता नेता मवाळ गटातील नाही? आता मित्रांनो मवाळ गटातील भरपूर नेते होते, त्यामुळे त्यांची नावं लक्षात ठेवणं सोपं नाहीये, परंतु आपल्याला जहाल गटातील 3 महत्त्वाचे नेते माहीत असले पाहिजेत. कोण कोण? लाल, बाळ आणि पाल. म्हणजे कोण? लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल. हे 3 लक्षात ठेवा. लाल, बाल, पाल लक्षात ठेवा, कारण हे 3 काय होते? जहाल नेते होते, जहालवादी नेते होते. आणि या तिघांपैकी कोणतं तरी एक नाव पर्यायामध्ये नक्की असणार आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे? पर्याय 4 बाळ गंगाधर टिळक. ठीक आहे. दुसरे कोण? लाला लजपत राय, आणि तिसरे कोण? बिपिनचंद्र पाल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23, ब्रिटिशांनी केलेल्या आर्थिक शोषणाबाबत पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? मित्रांनो पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक आहे ते दादाभाई नौरोजी यांनी 1901 साली प्रकाशित केलं होतं, किंवा त्याचं प्रकाशन केलेलं होतं. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3 दादाभाई नौरोजी, वर्ष 1901. प्रश्न क्रमांक 24, शरीराच्या विविध भागात ऑक्सिजन वाहून नेण्याचे कार्य कोणत्या रक्तपेशीद्वारे केले जाते? आता आपण पाहिलं असेल की आपल्या लाल रक्तपेशींमध्ये हिमोग्लोबिन असतो. ठीक आहे. तर मित्रांनो हा काय करतो? ऑक्सिजनचं वहन करतो. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असलं पाहिजे? की हिमोग्लोबिन हा आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनचं वहन करतो, म्हणजेच लाल रक्तपेशी आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनचं वहन करतात. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर असेल, तांबड्या पेशी किंवा लाल रक्तपेशी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 25, थाई ही टिंबटिंब या देशाची राष्ट्रभाषा आहे. मित्रांनो थाई ही थायलंडची राष्ट्रभाषा असणार आहे. एवढा सोपा प्रश्न येणार नाहीये, परंतु आला असता हे उत्तर लक्षात ठेवा. पर्याय 1 आपलं उत्तर असेल. ठीक आहे. तर मित्रांनो ग्रीसची राष्ट्रभाषा कोणती आहे? ग्रीक. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. इतर देशांची नंतर पाहूया. प्रश्न क्रमांक 26, नवजवान भारत सभा या क्रांतिकारी संघटनेचे नेतृत्व टिंबटिंब यांच्याकडे होते. आता मित्रांनो नवजवान भारत सभा याची स्थापना आहे ती 1926 ला भगतसिंग यांनी केली होती. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असलं पाहिजे? पर्याय 3 भगतसिंग यांनी या संघटनेची स्थापना केली आणि याचं नेतृत्व स्वीकारलं. ठीक आहे. आणि त्यानंतर 2च वर्षांनी म्हणजे मित्रांनो 1928 ला भगतसिंग आणि त्याच्या साथीदारांनी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना देखील केली होती. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 27, खाली दिलेला ग्रंथ कोणी लिहिला हे पर्यायातून निवडा. आता मित्रांनो ग्रंथाचं नाव आहे सत्यार्थ प्रकाश. तर मित्रांनो हा ग्रंथ लिहिला होता स्वामी दयानंद सरस्वती यांनी. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3 स्वामी दयानंद सरस्वती. तर मित्रांनो हा ग्रंथ आहे तो स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 ला लिहिला होता. कधी? 1875 ला. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 28,
भारत छोडो चळवळीत टिंबटिंब यांनी सातारा येथे समांतर सरकार स्थापन केले. मित्रांनो, याला आपण काय म्हणतो? प्रति सरकार असं देखील म्हणतो. आणि याची स्थापना कोणी केली होती? क्रांतिसिंह नाना पाटील. म्हणजे पर्याय 2 नाना पाटील हे आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, पुढे लक्षात ठेवायचं की याच्या अंतर्गतच त्यांनी गावागावामध्ये तुफान सेनेची स्थापना देखील केली होती. ठीक आहे, त्यामुळे विचारलं जाईल तुफान सेनेची स्थापना कोणी केली? ते देखील नाना पाटील. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 29. महानगरपालिकेची सदस्य संख्या किती असू शकते? आता मित्रांनो, आपण ग्रामपंचायतीबद्दल पाहिलं आहे, नगरपालिकेबद्दल पाहिलं आहे, त्यासोबतच महानगरपालिकेबद्दल देखील पाहिलं आहे. या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं आहे? महानगरपालिकेची सदस्य संख्या किती असते? कमीत कमी 65 ते जास्तीत जास्त 221. तर मित्रांनो, यापुढे काय लक्षात ठेवायचं? आणि ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते? 7 ते 17 लोकसंख्येच्या आधारे. त्याचबरोबर मित्रांनो, नगरपालिकेची म्हणजे नगर परिषदेची सदस्य संख्या किती असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. तर या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? महानगरपालिका कमीत कमी 65, जास्तीत जास्त 221. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोठे केला? आता मित्रांनो, लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांनी 10 नोव्हेंबर 1659 रोजी अफजल खानाचा वध आहे तो प्रतापगडाच्या पायथ्याशी केलेला होता. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय? पर्याय 3 प्रतापगड. तारीख लक्षात ठेवा, 10 नोव्हेंबर 1659. प्रश्न क्रमांक 31. वसईचा भुईकोट किल्ला टिंबटिंब या जिल्ह्यात आहे. मित्रांनो, वसई कुठे आहे? पालघर जिल्ह्यामध्ये. म्हणजे किल्ला देखील कुठे आहे? पालघर जिल्ह्यामध्ये. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, हा भुईकोट किल्ला आहे, लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 32. राज्य शासन आणि महानगरपालिका यांच्यातील दुवा म्हणून कोण काम पाहतो? आता मित्रांनो, महानगरपालिका आणि राज्य शासन यांच्यातील दुवा म्हणून राज्य शासनाकडून महानगरपालिका आयुक्ताची नियुक्ती केली जाते. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 4 महानगरपालिका आयुक्त. प्रश्न क्रमांक 33. परभणी जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा कोणता? आता मित्रांनो, महाराष्ट्र स्वतंत्र कधी झाला किंवा महाराष्ट्राची स्थापना कधी करण्यात आली होती? 1 मे 1960 ला. आणि त्या दिवशी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एकूण 26 जिल्हे होते. आता किती आहेत? 36 आहेत. त्यावेळी किती होते? 26 होते. तर मित्रांनो, तेव्हापासून आतापर्यंत 10 जिल्हे वाढलेले आहेत. कोणते कोणते? तर पहिला आहे सिंधुदुर्ग, जो रत्नागिरीमधून 1981 ला वेगळा झाला. दुसरा आहे जालना, जो 1981 लाच औरंगाबाद म्हणजे आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून वेगळा झाला. तिसरा आहे लातूर, जो 1982 ला उस्मानाबाद म्हणजे आजच्या धाराशिव जिल्ह्यातून वेगळा झाला. त्याच्या पुढे चौथा आहे गडचिरोली, जो 1982 लाच चंद्रपूर जिल्ह्यातून वेगळा झाला. त्यानंतर 1990 ला मुंबई उपनगर हा 5वा स्वतंत्र जिल्हा मुंबई शहर या जिल्ह्यातून वेगळा झाला. त्यानंतर 6वा आहे नंदुरबार, जो 1998 ला धुळे या जिल्ह्यातून वेगळा झाला. 7वा आहे वाशिम, जो 1998 ला अकोला जिल्ह्यातून वेगळा झाला. 8वा आहे हिंगोली, जो 1999 ला परभणी जिल्ह्यातून वेगळा झाला. आणि 9वा आहे गोंदिया, जो 1999 लाच भंडारा जिल्ह्यातून वेगळा झाला होता. आणि 10वा जिल्हा आहे आणि आताचा महाराष्ट्रातील 36वा जिल्हा आहे पालघर, जो 1 ऑगस्ट 2014 रोजी ठाणे जिल्ह्यातून वेगळा झाला होता. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे? परभणी जिल्हा विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा तयार झाला होता? तर मित्रांनो, परभणी जिल्हा विभाजन होऊन 1 मे 1999 रोजी हिंगोली हा जिल्हा वेगळा झाला होता. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 4 हिंगोली. वर्ष काय? 1999. तारीख काय? 1 मे. ठीक आहे. तर मित्रांनो, असा देखील प्रश्न येऊ शकतो की परभणी जिल्ह्यातून हिंगोली जिल्हा कधी वेगळा झाला? 1 मे 1999. ठीक आहे. याच प्रकारे इतर जिल्हे देखील पहा. प्रश्न क्रमांक 34. हृदयातील शुद्ध रक्त शरीरातील सर्व भागांना पोहोचवण्याचे कार्य कोणाद्वारे केले जाते? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, आपल्या शरीरामध्ये 2 प्रकारच्या काय आहेत? वाहिका आहेत. एक आहेत शिरा आणि एक आहेत धमनी. तर मित्रांनो, शिरा काय करतात? तर अशुद्ध रक्त आहे ते अवयवाकडून हृदयाकडे नेतात. आणि धमनी काय करते? तर शुद्ध रक्त आहे ते हृदयाकडून अवयवांकडे नेते. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असलं पाहिजे? शुद्ध रक्त शरीरामध्ये कोण पोहोचवतं? धमनी. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35. शरावती या जलविद्युत प्रकल्पामुळे कर्नाटक आणि टिंबटिंब राज्याला फायदा झाला आहे. मित्रांनो, शरावती जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? शरावती नदीवर आहे. आणि मित्रांनो, हा 2000 मेगावॅटचा प्रकल्प आहे, ज्याचा फायदा कर्नाटक आणि गोवा या 2 राज्यांना होतोय. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 2 गोवा. प्रश्न क्रमांक 36.
पालघर जिल्हा कोणत्या भौगोलिक विभागात येतो? आता मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एकूण 5 भौगोलिक आणि 6 प्रशासकीय विभाग आहेत. ठीक आहे, माहिती आपल्याला 5 भौगोलिक कोणते कोणते? तर ते आहेत कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भ. ठीक आहे, तर मित्रांनो पालघर आहे तो कोकण विभागामध्ये येतो. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 4 कोकण. आणि जर मित्रांनो प्रशासकीय विभाग विचारलं तर मित्रांनो तरी देखील पालघर हा जिल्हा कोकण प्रशासकीय विभागात येतो. ठीक आहे, तर मित्रांनो आपल्याला आणखी पुढे काय पाहायचं असतं तर प्रशासकीय विभाग आणि त्यामध्ये समाविष्ट असलेल्या जिल्ह्यांची संख्या. तर प्रशासकीय विभाग आणि त्यामध्ये समाविष्ट असलेल्या जिल्ह्यांची संख्या, तसेच प्रादेशिक विभाग म्हणजे भौगोलिक विभाग आणि त्यामध्ये समाविष्ट असलेल्या जिल्ह्यांची संख्या आणि यादी हे आपल्याला माहित असलं पाहिजे, पाठ असलं पाहिजे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 37. आम्हाला गुन्हेगार न समजता राजकीय बंदी समजण्यात यावे या मागणीसाठी 64 दिवस तुरुंगात अन्नत्याग केल्यामुळे कुठल्या क्रांतिकारकाचा मृत्यू झाला होता? आता मित्रांनो लाहोरच्या कटामध्ये काही क्रांतिकारकांना अटक करण्यात आली होती आणि त्यांच्यावर जोर जबरदस्ती जुलूम करण्यात येत होता. ठीक आहे, आणि त्यामुळेच आम्हाला गुन्हेगार न समजता आमच्यावर राजकीय कैदी किंवा राजकीय बंदी म्हणून कारवाई करण्यात यावी या प्रकारची मागणी करण्यासाठी जतीन दास यांनी आंदोलन केलं होतं किंवा अन्नत्याग केला होता, उपोषण केलं होतं आणि त्यामुळे मित्रांनो त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला होता. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 4 जतीन दास. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 38. सातारा शूरवीरांचा जिल्हा. सोलापूर. मित्रांनो सोलापूर काय काय? ज्वारीचं कोठार, त्यासोबतच चादरींसाठी प्रसिद्ध आणि विडी कामगारांचा जिल्हा. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असलं पाहिजे? पर्याय 3 सोलापुरी चादर. ठीक आहे, शिक्षणाचे माहेरघर पुणे. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 39. योग्य पर्याय निवडा. 11 डिसेंबर युनिसेफ दिन. मित्रांनो बरोबर आहे. 11 डिसेंबर 1946 ला युनिसेफची स्थापना झाली होती, म्हणून 11 डिसेंबर युनिसेफ दिन म्हणून साजरा केला जातो. तर मित्रांनो 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिन हे देखील बरोबर आहे. आणि 4 नोव्हेंबर युनेस्को दिन. मित्रांनो हे देखील बरोबर आहे. दरवर्षी 4 नोव्हेंबर हा युनेस्को दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यामुळे मित्रांनो आपलं उत्तर काय असलं पाहिजे? पर्याय 4 सर्व पर्याय बरोबर. लक्षात ठेवा तारखा. युनेस्को दिन लक्षात ठेवा विशेष करून, कारण स्थापना होते 16 नोव्हेंबर, परंतु युनेस्को दिन कधी साजरा केला जातो? 4 नोव्हेंबरला. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 40. भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? आता मित्रांनो आपल्याला 1857चा उठाव माहीत असेल. त्यावेळी गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड कॅनिंग होते. आणि मित्रांनो या उठावामुळे काय झालं होतं तर राणीचा जाहीरनामा भारतामध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता आणि या जाहीरनाम्यानुसारच भारतामध्ये गव्हर्नर जनरल या पदाची जागा घेतली होती व्हाईसरॉय या पदानं. ठीक आहे, म्हणजे मित्रांनो आपलं उत्तर काय असलं पाहिजे? 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यानं भारतामध्ये गव्हर्नर जनरल या पदाचं नाव बदलून व्हाईसरॉय असं करण्यात आलं होतं. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 4 इसवी सन 1858 राणीचा जाहीरनामा. आणि मित्रांनो त्यानंतर पहा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण? लॉर्ड कॅनिंग. आणि त्यानंतर पहिला व्हाईसरॉय कोण? लॉर्ड कॅनिंग. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 41. 14 जानेवारी 1761 रोजी पानिपतवर झालेली लढाई टिंबटिंब यांच्यात झाली. आता मित्रांनो पानिपतला 3 युद्ध झाली, लक्षात ठेवायचे आहेत. पहिले युद्ध आहे 1526, बाबर आणि इब्राहिम लोदी. बाबर जिंकला होता. दुसरे युद्ध 1556 अकबर आणि हेमू, यामध्ये अकबर जिंकला होता. आणि तिसरे युद्ध 1761 मराठे आणि अफगाण, म्हणजे मराठ्यांकडून सदाशिवराव पेशवा आणि अफगाणांकडून अहमदशाह अब्दाली. ठीक आहे, आणि यामध्ये मित्रांनो अहमदशाह अब्दालीचा विजय झाला होता. ठीक आहे, मराठ्यांचा पडाव झालेला होता. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपलं उत्तर काय असलं पाहिजे? पानिपतची तिसरी लढाई 1761 अहमदशाह अब्दाली आणि मराठे आणि विजय झाला होता अहमदशाह अब्दालीचा. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय? पर्याय 1 सदाशिवराव भाऊ आणि अहमदशाह अब्दाली. ठीक आहे, पर्याय 1 आपलं उत्तर आहे. पहिली लढाई बाबर आणि इब्राहिम लोदी 1526 विजय झाला होता बाबरचा. दुसरी लढाई 1556 अकबर आणि हेमू विजय झाला होता अकबरचा. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 42. महात्मा फुले यांनी टिंबटिंबमध्ये पहिली मुलींची शाळा बुधवारपेठ पुणे येथे सुरू केली होती. आता मित्रांनो महात्मा फुले यांनी 1848 ला मुलींची पहिली शाळा आहे ती पुण्यातील बुधवारपेठमध्ये भिडेवाड्यामध्ये सुरू केली होती. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1 1848 भिडेवाडा बुधवारपेठ पुणे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 43. टिंबटिंब साली स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना टिंबटिंब यांनी केली होती. आता मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1936ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय या ठिकाणी पर्याय 2 1936 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 44 हवाई उड्डाणशास्त्र म्हणजे टिंबटिंब. आता मित्रांनो हवाई उड्डाणशास्त्र म्हणजे एरोनॉटिक्स. ठीक आहे, म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय संख्याशास्त्र आणि क्रायोजेनिक्स म्हणजे काय तर तापमान कमी करून त्याचा फायदा करणं किंवा त्या संबंधी काय परिणाम होतात हे अभ्यासणं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 45 योग्य पर्याय निवडा. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती. आता मित्रांनो भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील. ठीक आहे, पर्याय 1 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. लक्षात ठेवा. त्याचबरोबर भारताच्या पहिल्या अर्थमंत्री कोण होत्या? भारताच्या पहिल्या अर्थमंत्री 1969 साली इंदिरा गांधी, परंतु या पूर्णवेळ नव्हत्या. त्यामुळे प्रश्न येऊ शकतो की भारताच्या पूर्णवेळ अर्थमंत्रीपद भूषवणाऱ्या पहिल्या महिला कोण? तर मित्रांनो यांचं नाव काय असणार आहे? निर्मला सीतारामन. या गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 46 वाशिम जिल्ह्याची निर्मिती कोणत्या दिवशी झाली? आता मित्रांनो आपण पाहिलं होतं की 1 जुलै 1998ला वाशिम जिल्हा आहे तो अकोला जिल्ह्यातून वेगळा झाला होता. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय 4 1 जुलै 1998 अकोला जिल्ह्यातून वाशिम जिल्हा वेगळा झाला. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 47 अष्टाध्यायी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आता मित्रांनो संस्कृतचं जे व्याकरण आहे त्यावर पाणिनी यांनी अष्टाध्यायी नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय 3 पाणिनी. अष्टाध्यायीमध्ये काय आहे? संस्कृत व्याकरण. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 48 लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? आता मित्रांनो लोकसंख्येच्या दृष्टीने विचारलेलं आहे. त्याचं उत्तर काय असणार आहे? उत्तर प्रदेश. ठीक आहे, पर्याय 1 आपलं उत्तर आहे. आणि जर क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचारलं तर काय सांगणार? राजस्थान. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 49 योग्य जोड्या जुळवा. गट अ गट ब. पीकशास्त्र. मित्रांनो पीकशास्त्र म्हणजे काय तर ॲग्रोनॉमी. ठीक आहे, म्हणजे 1 साठी ख. दुसरं काय उद्यानाचा अभ्यास म्हणजे मित्रांनो हॉर्टिकल्चर म्हणजे 2 साठी 3. आणि तिसरं खगोलांचा अभ्यास म्हणजे काय ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे 3 साठी क. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? ख ग क. आणि हे कुठं आहे? पर्याय 1 मध्ये आहे, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. आणि प्रश्न क्रमांक 50 हिरोशिमा दिन 6 ऑगस्ट रोजी असतो तर नागासाकी दिन टिंबटिंबल असतो. ठीक आहे. आता मित्रांनो हिरोशिमा दिन आणि नागासाकी दिन का साजरे करतात तर दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये 1945ला 6 ऑगस्टला हिरोशिमावर आणि 9 ऑगस्टला नागासाकी अमेरिकेने अणुबॉम्ब टाकले होते. त्यामुळे हे दिवस हिरोशिमा दिन आणि नागासाकी दिन म्हणून साजरे केले जातात. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय पर्याय 4 9 ऑगस्ट. ठीक आहे, 9 ऑगस्ट नागासाकी दिन. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे की या ठिकाणी दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये 1945 साली 6 व 9 ऑगस्टला अमेरिकेनं जपानवर अणुबॉम्ब टाकले होते. ठीक आहे. तर मित्रांनो या ठिकाणी जरा मला एक सांगायचं आहे तुम्ही की जे अणुबॉम्ब टाकले होते त्यांची नावं काय होती? हिरोशिमावर कोणता टाकला आणि नागासाकीवर कोणता टाकला होता? ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न. आजचे प्रश्न कसे वाटले याबद्दल आपले अभिप्राय नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल तर व्हिडिओमधील माहितीच्या आधारे विचारलेल्या या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगा. तर मित्रांनो प्रश्न आहे भारताच्या पूर्णवेळ अर्थमंत्री होणाऱ्या पहिल्या महिला कोण? इंदिरा गांधी, प्रतिभाताई पाटील, निर्मला सीतारामन आणि सरोजिनी नायडू. तर मित्रांनो यापैकी कोणतं उत्तर आहे ते कमेंट करून सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच. अपेक्षा आहे की व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आणि व्हिडिओमधील सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्यवस्थित समजली असतील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओमधील माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले जे कोणी मित्रमैत्रिणी पोलीस भरतीसाठी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर याचसारखे आणखी व्हिडिओ पाहून 2024 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करण्यासाठी तसेच इतर स्पर्धा परीक्षांचा सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारे प्रश्नोत्तरे दररोज सोडवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि आपल्या YouTube चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर अपडेट्स यांची माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.